गाईज तर पुन्हा एक ब्लॉग. आज आपल्याला जायचं होतं हॉस्पिटलला, का तर आपलं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळं त्रास होत होता. डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर बोलले तुम्ही येऊन जा, आपण तपासून बघू म्हणजे काय येतं. त्यामुळं मग कपडे वगैरे चेंज करू म्हणलं. त्यानंतर नाही का इथं हे बघा, इथं इथं मेन कट केलं होतं नाही का पोट, काय कट वगैरे केलं होतं, कपडे वगैरे चेंज केले. बंधू येणार होता सोबत, नाही का 2 मिनिटात बंधूला घेऊन जाऊ. आणि आता तर काय मोठी गाडी भेटत नव्हती. आता थोडंसं पहिल्यापेक्षा पण बरं होतं. पहिल्यांदा ज्यावेळेस नेलं तर मोठ्या गाडीत नेलं आणि घरी आणताना पण मोठ्या गाडीत आणलं होतं. त्यामुळे आता कपडे वगैरे चेंज केले, थोडं फ्रेश व्हायचं होतं. का 7 ते 8 दिवसानंतर मी घराच्या बाहेर निघत होतो, कारण सारखं झोपूनच होतो नाही का. झोपून पण एवढं कदर आला की काहीच बोलावं. आता टी शर्ट वगैरे घेतलं, वरतून जर्किंग वगैरे टाकलं, थोडं फ्रेश झालो, त्यानंतर निघालो. थोडा वेळ मी माझंच गाणं लावून, म्हणजे माझंच ब्लॉग दुसऱ्या मोबाईलमध्ये लावून गाणं ऐकत होतो. त्यानंतर बंधू आले, मग आम्ही निघालो जालन्याला. काही आलो फायनली मांडा चौफुली, इथं सिग्नल लागलं होतं, पण आम्ही जाऊस तर ते ओके गो. ह्या अंकुश सरचं आपले क्लासेस फेमस आहे जालन्यामध्ये. त्यानंतर आलो गुरुबचन चौकात, तिथून आपलं हॉस्पिटल 1 सेकंदाचा रोड होता. हे बघा हेल्पिंग अँड हँड्स, इथं सगळं उपचार होतो नाही का. मूळ व्याध, अपेंडिक्स, ह्या गोष्टी. आपला अपेंडिक्स होता, मग काही टेस्ट वगैरे केलं, मेडिसिन दिले, निघालो पुन्हा परत घराकडं. त्याला म्हटलं नाही का, तो आता जाताना पण सिग्नल लागले. नंतर डीमार्टमध्ये जावं वाटलं होतं, पण म्हटलं नको, पहिलंच पैसा भरपूर गेला आहे हॉस्पिटलनं. मग काय पेट्रोल टाकलं, येताना 2 नारळ पाणी घेऊन आलो. घरी आलो, नारळ पाणी पिलं. घरी एवढं बोर होत होतं, तर पुन्हा म्हटलं आता नाही का बाहेर जावं. म्हटलं डॉक्टरना असं पण सांगितलेलं आहे की थोडंफार हालचाल करा शरीराची, तुम्ही भरपूर दिवसापासून झोपेलच होते. मग काय पल्सर घरीच होती, पल्सर घेतली, निघालो. थोडं बसलो, बघितलं ऊन, एक नंबर ऊनात. मग पल्सर घेतली, निघालो रोडला. तर विषय असं झाला तर पल्सरमध्ये पेट्रोलच नव्हतं, कोणी पेट्रोलच काढून घेतलेलं होतं पल्सरचं. कारण 8-10 दिवस जर सारखे एका जागेवरती उभं होती. मग काय पेट्रोल संपलं, मध्ये थांबलो. मग मित्राला फोन